सुरुवात किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। रवा आलू नगेट्स खूप छान टेस्टी अशी स्नॅक डिश आहे, तुम्ही पाहू शकता। मुलांच्या डब्यामध्ये किंवा किटी पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणूनही आपण ही डिश ठेवू शकतो। अशी ही टेस्टी स्नॅक डिश। गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालत आहे। या तेलामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसणाचे बारीक तुकडे करून घेतले आहे, हे घालून घेत आहे। नंतर 2 हिरवी मिरची आहे, बारीक चिरून घेतली आहे, ही हिरवी मिरची घालून घ्यायची आणि याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। नंतर ही काळी मिरी आहे, हे याच्यामध्ये थोडंसं क्रश करून घालायचं आहे। जर तुमच्याकडे पावडर असेल तर तेही घातलं तरी चालेल। नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची। नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घालून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये 2 कप मी पाणी घालत आहे। नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेली आहे, तर ह्याच्यामध्ये मी 1 कप रवा घेतला आहे आणि ज्या याच्याने तुम्ही रवा घ्याल त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे। पाणी घातल्या डबल पाणी लागते आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे, तर आपण ह्याला स्लो गॅसवर 1 वाफ आणून घ्यायची आहे। आता ह्याला वाफ आलेली आहे, आपण हे छान मिक्स करून घेऊ। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा। नंतर याला आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे पॅन मधलं आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ। आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदूळाचं पीठ घेत आहे। जर तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर मैदा
टाकला तरी चालेल. आणि याच्यामध्ये थोडीशी मेथी घालून घेत आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बॉईल केलेले 2 आलू आहे, तर हे याच्यामध्ये किसून घ्यायचे आहे. तुम्ही आलूचं प्रमाण कमी जास्तही करू शकता. आता किसून झालेले आहे. आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. आपण मीठ आधीच घातलं होतं, आता मीठ घालायची काही गरज नाही आहे. आणि पाणीची सुद्धा गरज नाही आहे, कारण आलूमध्ये मॉइश्चरायझर राहतंच आणि तो रवा पण छान भिजलेलाच आहे, त्याच्यामुळे पाणी पण लागत नाही. जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी मिक्स करू शकता. नाश्त्यासाठी खूपच छान टेस्टी असे हे डिश आहे. आता मळून झालेलं आहे. आपण याच्यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे. असे रोल बनवून घ्यायचे. नंतर कैचीच्या साहाय्याने आपल्याला ज्या साईजचे हवे असेल त्या साईजचे आपण हे असे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही छोटे मोठे कोणत्याही साईजचे करून घेऊ शकता. असे सर्व कट करून घ्यायचे आहे. आणि हे तुम्ही डीप फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा हे तळून घ्यायचे आहे, किंवा एअर फ्राय केलं तरी चालेल. ज्या वर्किंग वुमन आहे त्या डीप फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकतात. हे पूर्ण असे कट करून डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे. हे आलू आणि रव्याचे नगेट्स कट करून झालेले आहे. तुम्ही ह्याला डीप फ्रीजरमध्ये सुद्धा काही दिवस ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा तुम्ही हे काढून डीप फ्राय किंवा एअर फ्राय करून नाश्त्यासाठी खाऊ शकता. एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. हे नगेट्स जे आपण कट केले होते ते याच्यामध्ये घालून घेऊ आणि लो टू मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहे. चांगला ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता याला छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ही नाश्त्यासाठी खूपच छान टेस्टी डिश आहे. तुम्ही किटी पार्टीला किंवा मुलांच्या डब्यामध्ये दिलं तरी खूप छान मुलं आवडीनं खातील अशी ही छान टेस्टी अशी ही डिश आहे. असेच हे आपण सर्व तळून घ्यायचे आहे. तर टेस्टी असे हे रवा आलू नगेट्स रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी ही ग्रीन चटणीसोबत सर्व केलेलं आहे. आणि ग्रीन चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे खूप छान क्रिस्पी असे बनतात. तुम्ही याचा आवाज ऐकू शकाल. वरतून क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट असतात. हे खूप छान टेस्टी अशी ही स्नॅक डिश आहे.
तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली ते जरूर कळवा. आणि तुम्ही माझी ही डिश वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशी ही टेस्टी स्नॅक डिश.